आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. खामगाव पंढरपूर रोडवर माजलगाव आष्टी परतूर रस्त्याचे काम अपूर्ण असताना टोल वसुली सुरू. परतूर तालुक्यातील लोणी शिवारातील टोलवर प्रवाशांची लुटमार झालीय. खामगाव पंढरपूर रोडवर आष्टी माजलगाव तालुक्यातील रस्त्याचे काम अपूर्ण असताना टोल वसुली जोरात सुरू असून प्रवाशांना याचा सामना करावा लागत आहे. या रोडवर अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडलेले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्याचे काम 5-10 किलोमीटर अपूर्ण असतानाही टोल वसुली कशी केली जाते. या रस्त्यावर सर्व पुलाचे काम अपूर्ण असताना तसेच रोडच्या कडेला काठेरी बाभळी रोडवर पसरले असताना येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे. सदरील काटेरी बाबळीमुळे अपघातही होऊ शकतात, याची दक्षता वसुली करणाऱ्यांनी करायला पाहिजे. परंतु असे न करता सदरील रस्त्याच्या कडेने काठेरी बाबळी दोन्ही साइडने रोडवर आल्याने याकडे मात्र दुर्लक्ष आहे. तरी टोल वसुली कशी केली जाते असे विचारणा आमच्या प्रतिनिधीने टोल नाक्यावरील मॅनेजरशी चर्चा केली असता त्यांनी शासनाच्या आदेशाने टोल सुरू झाल्याचे सांगण्यात आले. तर तुम्हाला तक्रार करायची असल्यास आमच्या संभाजीनगर येथील कार्यालयाशी तक्रार करावी असेही बोलताना मॅनेजर यांनी स्पष्ट केले. अशा मगरुरी अधिकारी यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे अशी मागणी या रोडवरील प्रवाशांकडून होत आहे. तसेच या रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या व्यथा मांडल्या. टोलवरील मॅनेजरशी या रस्त्याचे काम अपूर्ण असताना टोल वसुली करण्याचे अधिकार आपल्याकडे आहेत का विचारले असता मॅनेजरने चे उत्तर देऊन काढता पाय घेत आमच्या संभाजीनगर येथील कार्यालयात जाऊन चौकशी करा असे मत व्यक्त केले.
कंप्लेंट काय म्हणून करायची? टोल तुमचे रस्त्याचे चांगले नाहीत, पुलं नाहीत, आणि तुम्ही टोल कशामुळे वसूल करताय? तिकडे आमचे मॅनेजर आहेत त्यांना बोलवतो. कुठे आहेत मॅनेजर? बोलवा ना इकडं मग. रस्त्याचे पुलाचे काम आमचे बॅलन्स नाही. आणि टोलचं सर काम कसं काय चालू आहे इथं? हां 80% नाही सर, 80% कुठे आहेत? पुलं जशाला तसेच, कामच नाहीत आणि पूर्ण. हां गव्हर्नमेंटनं चालू केला, पण गव्हर्नमेंटचा रोल आहे का असं की काम चालू? असं नाही की बाबा तुमचं सगळं काम पूर्ण झालं तर टोल चालू करता येतो ना. मग गव्हर्नमेंटनं कसं काय केला? कसं करता येत नाही ना? करता येतो का? हो, पण 70%. हां किती? 45 असू द्या आम्हाला. मी काय म्हणतो, तुम्ही 50 घ्या, पण टोलचं काम आम्हाला व्यवस्थित पाहिजे ना. रोडला तुम्हाला आता मगा गाडी आदळली आमची गाडी त्या ह्याच्यापाशी सातवेळ्याच्या पुढे आदळली. नाही प्रत्येक जागा तुमच्या इकडं कामच नाही ना. ते पेंडिंग लय मोठं ना, 4-5 किलोमीटर काम पेंडिंग आहे. मग टोल कसं काय चालू होतोय? गव्हर्नमेंटने टोल चालू केला आहे, त्याच्या राज्य पवारसाहेबांची सही आहे, मुख्यमंत्र्यांची सही आहे. असं डायरेक्ट अनलिगली काम चालू होत नाही, टोल चालू होत नाही. बघितलं का तुम्ही? काय मोठा टोल, नॅशनल हायवे टोल आहे, तो अनलिगल चालू आहे असं टोल. मी आता धारूरच्या टोलवर गेलो, तिथलं तर काम कम्प्लीट असताना सुद्धा टोल बंद आहे तिथला. इनकम्प्लीट असताना Incomplete. 70-80% काम चालू झालं. तिथलं तुमच्यापेक्षा काम कम्प्लीट आहे धारूरचं, तरी तिथला टोल बंद आहे. ते सर्व काही येणीच ठरवते ना, हा? आम्ही ठरवत नाही. येणीच्याने ठरवलेलं हा. आहे की हा टोल सुरू करायचा, आणि येणीच्यानेच एक वर्क ऑर्डर काढलेला आहे चालू करायचा. पण चालू काम करण्याचा पूर्ण- अधिकार पूर्णपणे हा गव्हर्नमेंटला असतो, शासनाला, आणि शासनाने चालू केलेलं हा. आहे. आणि शासनाकडला जर तुम्हाला वाटतं की रोडचं काम कम्प्लीट नाही, काम अनकम्प्लिटेड आहे, तरी टोल घ्यायला लागलेत, तर त्याची तुम्ही रजिस्टर कंप्लेंट औरंगाबादला, मराठवाड्याचं ऑफिस आहे मराठवाड्याला औरंगाबादला, पीडी ऑफिस, तिथे जाऊन तुम्ही त्याचे कंप्लेंट टाकू शकता. त्याच्यानंतर ते तुम्हाला रितसर त्याचे उत्तर भेटतील, ठीक आहे. आणि काय असेल ते तुम्हाला सांगतील ते. ठीक आहे, धन्यवाद ठीक सर. आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.